नमस्कार. दगडे फॅमिलीमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आता आम्ही चाललो आहोत गावाला. बघा, ही हिरवीगार शेती, ही झाडे, हे डोंगर. बघा किती छान दृश्य आहे. तुम्ही बघू शकता. बघा ही डोंगर, बघा ही झाडी, शेत. सगळीकडे हिरवीगार शेतं आहेत. खूप छान वाटतं, खूप मन प्रसन्न होतं. कधी कधी आपण फिरायला पण जावे बाहेर, त्यामुळे मन अगदी प्रसन्न होतं. बघा तुम्ही बघू शकता. आत्ता गावाला घरंसुद्धा खूप छान छान बांधतात, त्याच्यामुळे छान वाटतं. टोमदार घरं बांधतात. स्लॅबची घरं पण आहेत. आपली कौलारू घरं पण आहे जुनी पुराणी, ती पण छान वाटतात. मग तो माहोल एकदम गावाकडच्या सारखाच वाटतो, कौलारू घरं असलेली. बघा छान दृश्य आहे. थोडा गमतीचा भाग म्हणून मी माझ्या मुलाला मराठी वाचन करायला सांगितले होते, पण इंग्लिश मीडियम असल्यामुळे त्याला मराठी किंबहुना थोडेफार मराठीचे वाचन कच्चे आहे, समजून घ्या. पण मी त्याच्या बरोबर थोडंफार तोडकं मोडकं इंग्लिश बोलत होते आणि त्याची मजा घेत होते. हेच बघा. आम्ही आता शहरात जात आहे. आता निघालो आहे. आम्ही आमचा टाटा पण शोधा आहे. ओके. कॅन यू स्पीक मराठी? कॅन यू स्पीक मराठी? गणलेला प्रोसेस. कॅन यू स्पीक मराठी? In pure Marathi, you cannot use in your language. आम्ही प्रत्यक्ष गाव सोडून आम्ही चाललो आहे शहराला. Oh, this is not okay. Can you understand English? But you cannot take video. I really disappointed. You cannot my child video. आम्ही या ठिकाणी थांबलो होतो. बघा हे निसर्गाचे दृश्य किती सुंदर मनोहर आहे ना. कसं वाटलं तुम्हाला हे गाव? बघा, निसर्ग रम्य असं हे गाव आहे. हे बघा, इथेच नदी, शेजारीच केळीची बाग आहे. खूप छान दिसत आहे. बघा तुम्ही बघू शकता. आंब्याचे झाड, केळीची झाडं. पाणी असल्या कारणाने इथे भरपूर प्रमाणात शेती केली जात आहे. जवळच पाणी आहे, सगळं जवळच आहे, त्यामुळे नो टेन्शन. बघा किती सुंदर आहे. चारी बाजूला घनदाट डोंगर आणि झाडी आहेत. बघा, हा रस्ता आहे जाण्या येण्याचा. या पुलावर आम्ही थांबलो आहोत. खास निसर्गाचं हे सुंदर मनोहर दृश्य टिपण्यासाठी मी इथे थांबले आहे. बघा, खूप सुंदर दिसत आहे, खूप सुंदर. अवश्य तुम्ही भेट द्या. खूप छान आहे निसर्गरम्य दृश्य. बघा तुम्ही बघू शकता. आता पाऊस पडला की शेती चालू. बघा
नांगरणी वगैरे झालेली आहे बघा, तुम्ही बघू शकता. ते झाड आहे मोठं, एक मंदिर आहे. समोरच बैल बांधलेली आहे. बैल येत आहे. हे काय करा, पाणी टाका. गुरं बांधलेली गुरं आहेत. सगळं पाणी बघा नितळ.